आता बघा हा प्रश्न, या प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे, मधु नेहमी 13 रुपये किमतीला एक याप्रमाणे मिळणारे सूप पाकिट खरेदी करतो. म्हणजे नेहमी तो 13 रुपयाचं एक पाकिट खरेदी करतो. मी समजा हे म्हटलं सूप पाकिट आहे आणि याला प्राइस टॅग लावलाय आणि त्याची किंमत किती आहे, 13 रुपये. मागच्या आठवड्यात त्याची किंमत प्रत्येकी 11 रुपये इतकी कमी केली. मागच्या आठवड्यात हे सूपचं पाकिट त्याला कितीला मिळालं, 11 रुपये. म्हणून त्याने 36 पाकिटं खरेदी केली. मला सांगा, जर 11 रुपयाचं एक पाकिट आहे आणि त्याने 36 पाकिटं खरेदी केली तर 11 गुणिले 36, 11 त्रिक 33, 330 आणि 11 सक 66 म्हणजे 396 रुपयाची त्याने 36 पाकिटं खरेदी केली. एवढे पैसे त्याने दिले. या आठवड्यात त्यांची विक्री प्रत्येकी 2 खरेदी करा आणि एक फुकट मिळवा अशी सूट देऊन त्याने केली आहे. म्हणजे हे त्याने 396 मागच्या आठवड्यात केली खरेदी, 396 रुपयाची 36 पाकिटं घेतली आणि या आठवड्यात त्याने काय केलं, 2 खरेदी करा आणि एक फुकट मिळवा. आत्ताच्या आठवड्यात खरेदी करण्याऐवजी मागच्या आठवड्यात पाकिटे खरेदी केल्यामुळे मधुने मोजलेली जादा किंमत निवडा. आता तो काय विकतोय, 2 खरेदी करा एक फुकट मिळवा म्हणजे बाय 2 गेट 1 फ्री. बघा इथे लिहितो मी, बाय 2 गेट 1 फ्री. मग मला सांगा, जो कस्टमर आहे तो 2 विकत घेणार आणि त्याला एक फ्री मिळणार की नाही. याचा अर्थ जो कस्टमर आहे तो 2 सूपच्या पाकिटाच्याच किंमत देणार. आता मला सांगा, एक सूपचं पाकिट किती रुपयाला आहे, 13 रुपयाला. जेव्हा तो कस्टमर 2 पाकिटं घेणार म्हणजे 26 रुपये. जेव्हा तो 26 रुपये देणार कस्टमर, 2 पाकिटं नाही मिळणार, त्याला एक पाकिट अजून फ्री मिळते ना, म्हणजे त्याला 3 पाकिटे सूपची पाकिटे मिळणार. याचा अर्थ 26 रुपयाला 3 पाकिटे त्याला मिळणार. सिंपल, बाय 2 गेट 1 फ्री. 2 ची किंमत द्या 26 रुपये, एक पाकिट फ्री मिळवा म्हणजे 3 पाकिटं घ्या. बाय द वे, त्याने 36 पाकिटं विकत घेतलेली होती, आता त्याला 36 पाकिटं विकायची आहेत. मला सांगा, कितीने गुणल्यावर 36 होतात, तर 3 ला जर मी 12 ने गुणलं तर 36 पाकिटं होतात, 36 सॅशे पॅकेट्स. मग जर याला 12 ने गुणलं, याला पण 12 ने गुणावं लागणार. आता 26 गुणिले 12, 26 गुणिले 10 260 आणि 26 दुनी 52, 260 अधिक 52 म्हणजे देतं 312 रुपये. याचा अर्थ त्याने 312 रुपयांना 36 पाकिटं विकली. त्याने घेतली कितीला होती, 396 ला. तेच विचारलंय की मधुने ज्यादा रक्कम किती मोजली. 396 मधून 312, कारण 396 त्याची खरेदी किंमत आहे आणि 312 त्याची विक्री किंमत आहे. मग त्याने जास्त पैसे दिले की नाही, मग ते कसं काढणार आपण, सिंपल वजाबाकी. 396 मधून 312 गेले, उत्तर काय येणार, उत्तर येणार 84. म्हणजे त्याने 84 रुपये ज्यादा मोजले, जे आहे ऑप्शन क्रमांक 2. अशा पद्धतीने सोडवलं तर सोपं होऊन जातं. आहे की नाही सिंपल.